आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। आज सकाळी 11 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक सत्याचे बॉम्ब फुटतील, मोठे खुलासे करणार जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय बारसकरांचा दावा। लोणावळ्याच्या बंगल्यातील बैठकीमध्ये काय डील झाली, बारसकरांचा मनोज जरांगेंना सवाल। तर डील झाल्यानं सरसकट आरक्षणाची मागणी सोडली आणि सगळे सोयऱ्याची मागणी केली, बारसकरांचा दावा। माझ्यासह जरांगेंचीही नार्को टेस्ट करा, बारसकरांची मागणी। स्वतःला पारदर्शक म्हणताय, मग टेस्टला सामोरं जा। नार्को टेस्टसाठी बारसकरांचं जरांगेंना चॅलेंज। सरकारचं ऐकून मराठ्यांना संपवायला निघालेत, भंगार लोकांना उत्तर द्यायला मी मोकळा नाही, जरांगे पाटलांचं अजय बारसकरांना प्रत्युत्तर। मनोज जरांगेंवर पुण्यामध्ये 420चा गुन्हा दाखल, हिंमत असेल तर अब्रू नुकसानीचा दावा कर, मी कोर्टामध्ये पुरावे देतो, अजय बारसकरांचं जरांगेंना खुलं आव्हान। मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस षडयंत्र रचतोय, जरांगेंचा गंभीर आरोप। निर्णायक बैठक घेऊन काय षडयंत्र सुरू हे सांगणार, जरांगे पाटलांचा इशारा। अजय बारसकरांचा देहू संस्थानाशी काहीही संबंध नाही, आमचा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा, अजय बारसकरांबाबत देहू संस्थानकडून स्पष्टीकरण। जरांगे पाटलांनी उपोषण करू नये, क्षत्रिय उपोषण करत नाही, क्षत्रिय मैदानामध्ये लढतात, जरांगेंना लढाई लढायची असेल तर रस्त्यावर यावं, बच्चू कडू यांचं जरांगेला आवाहन। परभणीमध्ये ओबीसी आणि मराठा संघटनांमध्ये वाद पेटण्याची शक्यता, 26 तारखेच्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये भुजबळांना येऊ देणार नाही, भुजबळांविरोधात मराठा संघटना आक्रमक। जरांगे पाटलांनी लोकसभा लढण्यापेक्षा विधानसभा लढवावी, मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढण्याचा बच्चू कडूंचा सल्ला। अजित पवार गटाचा लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मात्र कुणाला किती आणि कोणत्या जागा हे वरिष्ठ नेते ठरवतील, जागा वाटपावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। नारायण राणेंची लोकसभा उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपकडून राणे उमेदवार असल्याची माहिती, राणे विरुद्ध विनायक राऊतांमध्ये थेट लढत होणार। नारायण राणेंमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, पराभव दिसत असल्यानं राणे पळ काढत आहेत, अशा पळपुट्या राणेंचा नक्की पराभव करू, विनायक राऊतांचा राणेंवर हल्लाबोल। अशा कुत्रा मांजराला मी घाबरत नाही, लोकसभा निवडणुकीवरून विनायक राऊत आणि संजय राऊतांच्या टीकेला नारायण राणेंचं प्रत्युत्तर। मुंबईत राहून सिंधुदुर्ग चालवण्याची भाषा कोणी करू नये, आता नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र एक करू, दीपक केसरकरांचा खासदार विनायक राऊतांना इशारा। माहितीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाबाबत काही जागांची अदलाबदल होऊ शकते, जागा वाटपावर शिवसेना खासदार गजानन कीर्तीकरांची प्रतिक्रिया। 2014ला फडणवीस पुंगी फुंकत होते, मराठा आणि धनगरांना आरक्षण देणार असं म्हणाले होते, सरकारनं धनगर आरक्षणाचं लॉलीपॉप दिलं, नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका। किल्ले रायगडावर शरद पवारांकडून शिवरायांना अभिवादन, राजसदरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तुतारी चिन्हाचं अनावरण, खासदार आमदारांसह बड्या नेत्यांची उपस्थिती। ही आनंदाची तुतारी, सर्वसामान्य माणसाची तुतारी, शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन नवी सुरुवात, शरद पवारांचे नेते आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश। छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या पवारांना आज रायगड आठवला, छत्रपतींचं नाव घेतल्यावर मुस्लिम मतं जातील असं त्यांना वाटायचं, राज ठाकरेंचा शरद पवारांवर जोरदार निशाणा। 40 वर्षांनी का होईना पवारसाहेब रायगडावर गेले याचं समाधान, अजितदादांमुळे पवारसाहेबांना शिवाजी महाराज आणि रायगडाची आठवण झाली, देवेंद्र फडणवीसांचा पवारांना खोचक टोला। तुतारी वाजून तुम्ही लोकांना बहिरं करायचं काम करताय, निवडून येणं कठीण पण तुतारी वाजवायला हरकत नाही, भुजबळांची शरद पवार गटावर टीका। काही राजकीय प्रश्नांमुळे वेगळा निर्णय घ्यावा लागला, वळसे पाटलांचं वक्तव्य, तर वळसेंच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांकडून शरद पवार जिंदाबादच्या घोषणा, तुमच्या एवढं माझंही पवारांवर प्रेम, वळसे पाटलांचं उत्तर। तुम्हाला मी दिलेल्या उमेदवारासमोरील बटन दाबायचंय, घड्याळाचं बटन दाबा, अनेक वर्षांमध्ये न झालेली कामं 5 वर्षात करून दाखवेन, अजित पवारांचं आवाहन। तुतारी हे अप्रतिम चिन्ह आम्हाला मिळालंय, आजपासून लोकसभेच्या तयारीला लागूया, सुप्रिया सुळेंकडून आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू। आज दुपारी 1 वाजता महाविकास आघाडीची बैठक, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंच्या कार्यालयामध्ये बैठक होणार। नवनीत राणांनी मला बोगस जात प्रमाणपत्र मिळवून दिल्यास मी अमरावतीमधून लढेन, खासदार इम्तियाज जलील यांचा नवनीत राणांना टोला। शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी आम्ही आग्रही, काँग्रेस किंवा ठाकरेगड, शिर्डीमध्ये मवियाचाच खासदार होईल, 48 पैकी अनेक जागांवर एकमत, काही जागांवर चर्चा सुरू, बाळासाहेब थोरातांची माहिती। लोकसभेला ज्या जागांवर लढता येईल त्या जागांवर आमचा सर्व्हे सुरू, लोकसभेच्या जागा वाटपावर खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। मोदी सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण होत नाहीत, राष्ट्रवादी भ्रष्टाचारी असल्याचं मोदींनी म्हटलं होतं, भ्रष्टाचार झाला म्हणता मग चौकशी समिती नेमा, शरद पवारांचं मोदी सरकारला आव्हान। इतर राजकीय पक्ष केवळ मतांसाठी काम करतात, भाजपसाठी आधी वैचारिक मत लाखमोलाचं,
मोदींनी शिवरायांचे विचार जोपासले, उदयनराजेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय माहिती नव्हता, सुरतला गेल्याचं न्यूजमध्ये पाहिल्यावर कळालं. वडिलांनी घेतलेला निर्णय शेवटपर्यंत पुढे नेला, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. खडसेंना घरचेच लोक पुन्हा या म्हणतात, नेते म्हणत नाहीत. रक्षाताई, छोट्याताई त्यांना पुन्हा या म्हणतात. घरामध्ये त्यांनी एकमेकांना आवाहन करावं, गिरीश महाजनांची खडसेंवर टीका. आव्हानं कोण देत आहे, कुणाच्या आव्हानाला उत्तर द्यायचं हे महत्वाचं. आदित्य ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा लोकसभा नियंत्रणावरून मिश्किल टोला, 2 अपत्यांवरच थांबा, हात जोडून विनंती करतो. अजित पवारांच्या लोकसंख्येवरील भाष्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. गरिबांसाठी वैद्यकीय सुविधा घेणं आता खूप महागलंय. खासगी रुग्णालयामधील भरमसाठ दरांमुळे अनेक रुग्ण मृत्यू स्वीकारतात. नागपुरातील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून खंत व्यक्त. मुख्यमंत्री शिंदेंकडून ठाण्यामधल्या मलंग गडावर मच्छिंद्रनाथांची आरती. काही वर्षांपूर्वी आनंद दिघेंनी गडावर आरती केल्यानंतर ती परंपरा आजही कायम. आरती दरम्यान सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. राजकारण म्हणजे छापा काटा, कुस्ती होईल तेव्हा पाहून घेऊ, पण सध्या मी करत असलेल्या सामाजिक कामांमुळे रात्री शांत झोप लागते. मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. चंद्रपुरातील जाहीर सभेमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून पंतप्रधान मोदींची नक्कल. मोदींनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांची जलील यांनी केली नक्कल. माझ्या पायजामा एवढी नितेश राणेंची उंची, आमची सहन करण्याची क्षमता ओलांडू नका, खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा. अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील 20 रेल्वे स्थानकांचं कायापालट होणार. मध्य रेल्वेवरील 12 तर पश्चिम रेल्वेवरील 8 स्थानकांचा समावेश. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा लोकल ट्रेननं प्रवास. कल्याण कांबा गावामध्ये 3 नवीन कॉलेज कॅम्पसचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यात कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेतोय. कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी काम करावं. ड्रग्ज कारवाई प्रकरणी अजित पवारांचे पोलिसांना आदेश. पुणे पोलिसांच्या ड्रग्ज विरोधातील कारवाईमुळे गृहमंत्री फडणवीसांकडून 25 लाखांचं रोख बक्षीस जाहीर. पोलिसांच्या संबंधित पथकांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार. अजित पवारांचे पुत्र जय पवार सलग 3ऱ्या दिवशी बारामती दौऱ्यावर. बारामतीच्या ग्रामीण भागामधील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नव्या उपक्रमाचा शुभारंभ. ना तुतारीचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अभियानाला पुण्यातून सुरुवात. तुतारी चिन्ह मिळाल्यानं धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जल्लोष. तुतारी वाजवत एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. मीरा भाईंदरमध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार. कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांची उपस्थिती. अब की बार 400 पार मिशनच्या कामाला लागण्याच्या सूचना. यवतमाळमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा महिलांकरता मार्गदर्शन मेळावा. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मेळावा पार. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार सुभाष भामरेंची पाणी टंचाई संदर्भात बैठक. जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर, उपाययोजना करण्याच्या सूचना. कर्तव्यावर असताना भूलतज्ञ डॉक्टर मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा व्हिडिओ व्हायरल. वाशिमच्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयामधील धक्कादायक प्रकार. रुग्णालयामध्ये गैरप्रकार होत असल्याचा रुग्णाचा आरोप. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यामधल्या देवगडमध्ये अश्वस्पर्धा आणि अश्वप्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरलंय 1 कोटींचा बिग जास्पर नावाचा घोडा. नंदुरबारमध्ये आज वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन होणार. पंतप्रधान मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये भूमिपूजन पार पडणार. नागरिकांना दिलासा मिळणार. धुळ्यातील वलवाडी गावालगत असलेल्या अमरधाम पुलावर घाणीचं साम्राज्य. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. तक्रारी देऊनही मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष. नंदुरबारमध्ये महावितरण विभागाकडून टप्पा सवलत बंद. टप्पा सवलत बंद झाल्यानं ग्राहकांना एकाच वेळी वीज बिल भरावं लागणार. नागरिकांच्या आर्थिक अडचणी वाढणार. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला, मात्र अद्यापही कापसाला चांगला भाव नाही. साठवलेला कापूस खराब होण्याची शक्यता, शेतकरी हवालदिल. पत्नीच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून फरार झालेल्या पतीला पनवेल तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीला पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतलं. कल्याण स्टेशनवर स्फोटक इलेक्ट्रिक डिटोनेटर ठेवणाऱ्या दोघांना बेड्या. जॉय डेव्हिड कालवा उर्फ नायडू, ऋषिकेश देविदास निकुंभ अशी आरोपींची नावं. तर स्फोटक आणणारा आरोपी मात्र अजूनही फरार. बुलडाण्यामध्ये वन विभागाकडून आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा.
महानंद एनडीडीबीकडे देण्यास बाळासाहेब थोरातांचा विरोध. मात्र थोरातांचे जावई तसंच महानंदचे माजी अध्यक्ष रणजित देशमुखांकडून सरकारच्या निर्णयाचं समर्थन. सासरा जावयातील मतभेदामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. सोलापूरच्या माढ्यामध्ये आमदार बबनराव शिंदेंच्या पुत्राचे भावी आमदार आशयाचे बॅनर. येत्या निवडणुकीमध्ये आमदारकीची धुरा पुत्राकडे येणार का? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये भव्य शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा. मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी तर निवडणुकांपर्यंत असाच जोर राहू द्या, अजितदादांचा मिश्किल टोला. परभणी लोकसभेवर भाजपचा दावा मजबूत. पक्षानं जबाबदारी दिल्यास बोर्डीकर कुटुंबीय निवडणूक लढवणार. आमदार मेघना बोर्डीकरांचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलेल्या ऑनलाईन भूमिपूजनावरून श्रेयवाद. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुन्हा एकदा रस्त्याच्या कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन संपन्न. सांगलीमध्ये विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचे दुसरं टेंडर जाहीर. ग्रामस्थांकडून आतषबाजी आणि पेढे वाटत आनंदोत्सव साजरा. भंडाऱ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे खासदार सुनील मेंढेंच्या हस्ते उद्घाटन. प्रवेशद्वाराला माजी आमदार स्वर्गीय दादासाहेब धोटे यांचं नाव देण्यात आलं. गोंदियामध्ये आदिवासी बांधवांची 5 दिवसीय यात्रा सुरू. पारंपरिक वेशभूषेमध्ये वाद्य वाजवत आदिवासी बांधवांकडून नृत्य सादर. बुलढाण्याच्या मोताळामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती तयार करण्यात मुख्याध्यापकांची दिरंगाई. पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार. तक्रारीनंतर मुख्याध्यापकांचं निलंबन. वर्ध्यामध्ये लोखंडी पोल चोरी करणारी टोळी जेरबंद. 4 जणांना अटक. गॅस कटर, खांबाचे तुकडे, वाहन सिलेंडर असा 12,97,000चा मुद्देमाल जप्त. भारत विरुद्ध रांची कसोटीचा आज तिसरा दिवस. दुसऱ्या दिवसके भारताचे 219 धावांवर 7 गडी बाद. पहिल्या डावामध्ये भारत 129 धावांनी पिछाडीवर. महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा 2 धावा राखून विजय. रोमांचक सामन्यामध्ये यूपी वॉरियर्सचा अवघ्या 2 धावांनी पराभव. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. आप दिल्लीमध्ये 4 तर काँग्रेस 3 जागा लढणार. गुजरातमध्ये काँग्रेसला 24 तर आपला 2 जागा. हरियाणामध्ये काँग्रेस 9 आणि आपला 1 जागा. आगामी लोकसभा निवडणुकांची भाजपकडून जोरदार तयारी. केंद्रीय मंत्र्यांचे क्लस्टर दौरे सुरू झाले तर राज्यातील पक्षांच्या संघटनात्मक नियोजनाचा आढावा घेतला जाणार. देशामध्ये 3 नवे फौजदारी कायदे 1 जुलैपासून लागू होणार. आयपीसी, सीआरपीसी लवकरच कालबाह्य. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अशी 3 विधेयकं लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.